दुसऱ्या दिवसाची सकाळ मात्र माझ्यासाठी कठीण होती. आदल्या दिवशी रात्री उडुपीमधला प्रसिद्ध गडबड आईस्क्रीम खाऊन गडबड झाली होती. सर्दी आणि अंगातली कणकण यामुळे मी सकाळी बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. मित्र मात्र जवळच्या कृष्णा मठात जाऊन आले आणि त्यांनी नाश्ता केला मित्र समाज या हॉटेलमध्ये. त्यांना आम्ही काही फोटोज काढायला सांगितले होते. ते हे फोटोज. जेवणात आम्ही बिर्याणी, मासा आणि कोळंबी ऑर्डर केली. उडपी स्टाईलची ही बिर्याणी माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेचव बिर्याणी होती. पण माशांचं जेवण मात्र चवदार होतं. मग सुरू झाला उडपी ते कुर्ग हा 200 किलोमीटरचा प्रवास. 4 तासांचा हा प्रवास बरं नसल्यामुळे आलेला थकवा, दुखणारं अंग यामुळे नकोसा वाटत होता. आजचा स्टे कॉफी इस्टेट म्हणजे कॉफीच्या शेतात होता. पण गुगल मॅपवर विश्वास ठेवून एक शॉर्टकट निवडला आणि आमचा घात झाला. संध्याकाळची वेळ होती. काळोख पडायला सुरुवात झाली होती. अशातच आम्ही पोहोचलो एका अरुंद रस्त्यावर, जिथे फक्त एकच गाडी जाऊ शकते. दोन्ही बाजूला कॉफीची झाडं, दाट जंगल, कर्कश आवाज करणारे रातकिडे, तीव्र चढ आणि वळणाचे रस्ते, अशी हॉरर मूव्हीसारखी परिस्थिती. त्यात मोबाईलचं नेटवर्क वीक. पण एवढ्यात एक वयस्कर जोडपं भेटलं, ज्यांनी आम्हाला खुणा सांगून रस्ता समजावला. हे रिटायर्ड कपल जे 20 वर्ष मुंबईत राहिलं होतं, त्यांना महाराष्ट्र पासिंगची गाडी बघून आपुलकी वाटली. फायनली त्यांना थँक्यू म्हणून आम्ही पोहोचलो आमच्या स्टेवरती.